शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। यंदाचा ऊस गाळप हंगाम उशिराने सुरू होऊन देखील वेगाने प्रतिपथावर आहे। मात्र त्याच वेळी हंगाम सुरुवातीला असणाऱ्या कारखाना स्तरावरील 3850 रुपये प्रति क्विंटल दरामध्ये जवळपास 300 रुपयांनी घसरण झाली आहे। दुसरीकडे इथेनॉलच्या तुटपुंजा अलोकेशनच्या विक्री दर गेल्या 3 वर्षापासून आहे त्याच पातळीवर गोठले आहे। कारखान्याच्या महसुली मिळकतीच्या या दोन प्रमुख स्रोतातून उपलब्ध होणाऱ्या अपुऱ्या रकमांमधून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊस घातल्यापासून 14 दिवसात ऊसाचे पेमेंट करणे दुर्पास्त झाले असल्याने सध्या राज्यासह देशातील साखर उद्योगावर चिंतेचा ढग जमा झालेला आहे। अहिल्यानगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 11 मध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचा गंभीर आरोप शिवसेना उमेदवार नरेंद्र कुलकर्णी यांनी केला आहे। उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते प्रचार करण्यापर्यंत प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार व त्यांच्या समर्थकांकडून धमकावणे, दहशत निर्माण करणे व प्रचारात अडथळे आणण्याचे प्रकार सुरू असल्याचे निवेदनात म्हटले आहे। अहिल्यानगर परिसरात जाळे असलेल्या सिस्पे इन्फिनाइट बीकन या कंपन्याच्या सुमारे 14 कोटी 47 लाख 98 हजारांच्या गैरव्यवहाराच्या गुन्ह्यात आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे। तर कंपन्यांचे संचालक, एजंट व कंपन्यांचे नावे असलेली सुमारे 200 खाती गोठवली असून त्यात सुमारे 113 कोटी 42 लाख 32 हजार 572 रुपये फ्रीज करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी शुक्रवारी दिली आहे। एमआयडीसी पोलिसांनी फरार असलेल्या आरोपीला नागापूर येथील रेणुका माता मंदिर परिसरातून अटक केली। मट्टस उर्फ अजय सोमनाथ गुळवे असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे। आरोपी सराईत गुन्हेगार असून तो नागापूर परिसरात येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती। ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली। नागापूर येथील सह्याद्री चौकात असलेल्या कंपनीत झाडाला गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केल्याची घटना सकाळी 9 वाजेच्या सुमारास घडली। महेश पंढरीनाथ वाखरे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।